स्वच्छ, त्याच्यामध्ये ढग येतात, आपण त्याला म्हणतो आभाळ. आकाश आणि आभाळ याच्यामध्ये फरक आहे. आकाश जिथे तिथे आहे, आभाळ येते आणि जाते. आभाळ कधी कायम राहत नाही, पण आकाश आहे म्हणून आभाळ आहे. आकाश नाही तर आभाळ नाही. त्याप्रमाणे जसं त्या आकाशामध्ये आभाळ निर्माण झालं, तसं त्या परब्रह्माच्या ठिकाणी मूळ माया निर्माण झाली. आणि मूळ माया ही वायुस्वरूप आहे. त्याला रंग नाही, रूप नाही, आकार नाही, शक्ती, पॉवर आहे, सुप्रीम पॉवर. वायू दिसत नाही. वायूची झुळूक आली, वायूची जाणीव होते, पण वायूची झुळूक नाही आहे. पण जिथे आपण बसतो तिथे वायू नाही म्हणता येत नाही. वायू आहेच, म्हणून आपण श्वास घेतो आहोत. वायू अंगाला झोमत नाही किंवा असं झुळूक मोठी येत नाही, तरी आपण श्वास चालू असतो. म्हणजे वायू सगळीकडे आहे. वायू नाही अशी जागा असेल तर तिथे जिवंत राहणार नाही. त्याप्रमाणे तो वायू, जी मूळ माया, जी आदिशक्ती, ईश्वरी स्वरूप, हे कसं आहे? वायुरूप आहे. म्हणजे देव, ईश्वर जे काय आहे जगामध्ये, ते सगळे त्यांची जी पॉवर आहे, शक्ती आहे, ती वायू स्वरूप आहे. आता हे वायू जरी तो देवस्वरूप असला म्हटलं तरी काही पंचमहाभूतात गेला की तो सैतानासारखा पण होतो. जसं चक्रीवादळ आलं, तिथे काय, तिथे लोकांना हानिकारकच होतं, फायद्याचं होत नाही. देव कधी हानी करत नाही, देव कधी चांगलंच करतो, पण इथे ते हानी पोचू शकते. म्हणजे याचं कारण काय, तर वायूमध्ये जसं ती शुद्ध पॉवर आहे, शक्ती आहे, तसं वासना पण आहे. वासना पण वायुरूपच आहे. मेलेल्या माणसाची वासना निघून जाते, ती वायुरूपाने जाते. अशी किती लोक मरतायत, किती जीव मरतायत, सगळ्यांची वासना ते वायूबरोबरच आहे. म्हणजे चांगल्या शक्ती जशा वायूत आहेत, तशा वाईट शक्ती पण वायूत आहेत. आणि वायूमुळेच पंचमहाभूते निर्माण झाली. जशी जी मूळ माया वायुरूप, त्याच्यातून गुणमाया तयार झाली, आणि गुणमायेतून आकाश, हा आकाशातून वायू तयार झाला, प्रकटपणे वायू. अगदी आकाशापर्यंत पोहोचेपर्यंत वायुरूप दिसत नाही, कळत नाही. परब्रह्माच्या ठिकाणी जे मूळ माया तयार झाली ती दिसत नाही, तिथे रंगरूप आकार नाही. फक्त एक ज्ञान आणि शक्ती असे त्याचे दोन अंग आहेत, त्याने ते प्रकट झाले. पण त्याच्यात गुण उद्भवले, आणि ते गुण पण त्या वायुरूपातूनच आकाशाच्या पोकळीमुळे अनुभवाला. त्या पोकळीतून वायू प्रकट झाला, आणि वायू प्रकट झाला, त्या वायूतून अग्नी प्रकट झाला. वायू प्रकट झाला, लोकांनी त्याला वायुदेव म्हटलं. कारण का, जे देवस्वरूप आहे त्यांच्यात ती शक्ती वायुरूपानेच वावरते आहे, म्हणून त्याला वायुदेव असं म्हणण्यात आलं. मग त्याच्यातून जो अग्नी तयार झाला वायूतून, त्याला अग्निदेव म्हणाले. त्याच्यातून जे म्हणजे वायूची दोन अंग, एक शीतल आणि उष्ण, उष्णातून अग्नी तयार झाला, अग्नीमधून सूर्य तयार झाला, त्याला सूर्यदेव म्हटले. कारण तिथे शक्ती दिसते, पॉवर दिसते, आणि ती वायुरूपानेच काम करते. आणि जे शीतल अंग होतं त्याच्यातून पाणी तयार झालं, आप. पंचमहाभूतांपैकी आकाश, आकाशातून वायू, वायूतून अग्नी, आणि वायूचं दुसरं शीतल अंग ते पाणी, त्याला आप असं म्हटलं. आकाश, वायू, अग्नी, आप, तेज असं म्हटलं. आप, तेज, आप, तेज म्हणजे अग्नी, आणि आप म्हणजे पाणी. म्हणजे आपाला आप हे नारायण असं म्हणतात. जसं अग्नीला अग्निदेव म्हटलं, वायूला वायुदेव म्हटलं, तसं पाण्याला आपे नारायण असं, नारायणाचं. त्याच्यातून
पृथ्वी तयार झाली. पृथ्वीमधून अनेक पाषाण तयार झाले, देवरूपाने बसले. म्हणजे ती तर देवांची निर्मिती करणारीच झाली, तिलाही महत्त्व आलं. म्हणजे त्या वायुशक्ती, ईश्वरी शक्ती वायुरूपाने वावरते पंचमहाभूतामध्ये, म्हणून पंचमहाभूतांना देवरूप आलं, त्यांना महत्त्व आलं. लोक नमस्कार करतात. म्हणजे मूळ कोण आहे? ते परब्रह्म, निर्गुण निराकार निश्चय, ज्ञानस्वरूप. ज्ञानामध्ये शक्ती म्हणून मूळ माया. मूळ माया ते ज्ञान आणि शक्तीच्या स्वरूपामध्ये गुणमायेतून मग आकाश, आकाशातून मग तो वायू, वायूतून अग्नी, अग्नीतून पाणी, पाणी पृथ्वी, असा विस्तार झाला. सर्वाला कारण वायू आहे. म्हणजे प्रकट होण्यासाठी, आकाररूपाने प्रकट होण्यासाठी वायू कारण आहे, आणि वायू त्याच्यातून वावरतो आहे. वायू नाही तर एक जीव क्षणभर जगणार नाही. इकडं पाणी नाही मिळालं तर काही काळ माणूस जगेल, अन्न नाही मिळालं तरी काही काळ जगेल, वायू नाही मिळालं तर एका क्षणात बस गार पडतो. वायूमध्येच अग्नी आहे, तेज आहे. म्हणून श्वासोच्छ्वासामध्ये जो आपण घेतो हवा, त्याच्यातून आपले शरीर गरम राहतं, अग्नी तयार होतं त्याच्यामध्ये आपोआप. आणि जे अन्न खातो ते अन्न कसं आहे, जसे अग्नीची छोटीशी ठिणगी पेटवली आणि त्याला जर बारीक लाकडं घातली तर जळतात, मोठी अग्नी होते. तसं जे अन्न खातो ती अग्नी भडकवणारी होते. म्हणून कधी जास्त तिखट खाल्लं की जठाग्नी भडकतो. ॲसिडिटी झाली म्हणतात. जठाग्नी तिखट खूप खाल्लं. म्हणजे सांगायचा मुद्दा काय, या प्रत्येक जे काही निर्माण झालं आहे पंचमहाभूतातून निर्माण झालं, त्याचं कार्य जे चालू आहे त्याला वायूचं सकार्य आहे. हा वायू कसा आहे? शक्तिरूप आहे आणि ज्ञानरूप आहे. तुम्ही कित्येक महिलावरून फोनवर बोलता, मोबाईलवर बोलता, त्याचे ज्ञान तुम्हाला त्याने बोलण्याचं ऐकायला येणे म्हणजे ज्ञान होणे. त्याला साधन काय? वायू आहे. म्हणजे त्याला किती शक्ती आहे, पावर आहे, आणि त्याच्यामुळे सगळे वावरता येते. जेवढे काही देव ईश्वर झाले त्या त्यांच्यामध्ये ती वायूची शक्ती जास्त होती, आणि त्यामुळे त्यांच्यामध्ये ती देवाची शक्ती जी आली, ईश्वरी शक्ती जी आली, त्याच्यामध्ये काही देवी देवता आहेत, काही स्त्रीवाचक देवी आहे, त्यांना आपण पुजतो. सर्वांमध्ये वायुतत्व आहे, सर्वांमध्ये वायुतत्व आहे. प्रत्येक मनुष्यामध्येही वायुतत्व आहे. मग सांगितलं ना, वायुतत्व त्या अग्नीत पण आहे, पण अग्नी सूर्याच्या रूपाने आपल्याला मदत करते, पण अग्नी भडकला तर सगळं भस्मसात करते. पाणी जीवन आहे, पाणी सगळ्या जीवाच्या निर्मितीला कारण आहे, म्हणून त्याला जीवन असे म्हणतात. पण महापूर आला तर सगळं घेऊन जातं. म्हणजे त्याच्यामध्ये चांगल्या गोष्टी पण आहेत त्या वायूमध्ये, आणि वाईट शक्ती पण आहे त्याच्यामध्ये. चांगल्या शक्ती पण आहेत, वाईट शक्ती, ज्ञान पण आहे आणि अज्ञान पण होऊन देणार. परंतु जेव्हा शुद्ध भाव असतो, शुद्ध सत्व असतं, तेव्हा ते ज्ञानस्वरूपच असतं आणि ईश्वरी स्वरूपाने वाटतं. पण त्याच्यातली शुद्धता काही भेसळ झाली, त्याच्यामध्ये मिलावट झाली की महाभूत होतात, आणि महाभूतांचं आपलं रूप रंग दाखवतात. नाहीतर महाभूतांचं शरीर आहे, ज्या शरीरामध्ये देव ईश्वर म्हणून वावरते ते पंचमहाभूतांचं शरीर त्यांचं पण आहे. मनुष्याचं आहे, सगळ्या जीवांचं शरीर आहे, ते पंचमहाभूताचेच आहे. पण ज्याच्यामध्ये देव ईश्वर किंवा जे संत ज्ञानी पुरुष होऊन गेले, ज्यांना आपण देव ईश्वर मानतो, त्यांच्यामध्ये ते शक्तिरूपाने, ज्ञानरूपाने ते वायुतत्वच कार्य करते आहे. हे वायुतत्व मात्र ते स्वतंत्र त्याला असं मान्यता देता येत नाही. कारण का? त्याची निर्मिती मुळात ते गुणमाया किंवा मूळ माया त्याच्यातूनच झालेली आहे. मूळ माया ही त्या परब्रह्मातून झालेली आहे. आणि शेवटी सर्वाला कारण ते परब्रह्म आहे, परमात्मा आहे. पण परमात्म्याचं जे प्रकटीकरण झालं या विश्वामध्ये, ते अशा प्रकारे झाले. ते वायूला जीवनज्योती म्हटलेलं आहे, जगज्योती म्हटलेलं आहे. मग ती
जाणीवेच्या स्वरूपामध्ये वावरते. जसं जाणीव, शुद्ध जाणीव हे ईश्वरी तत्व आहे. पण जाणीवमध्ये काहीतरी मिलावट झाली की बुद्धी खराब झाली की अज्ञानात गेला, तो काहीतरी विचित्र करतो. ते देवरूप त्याचं तिथे हरपलं, दानवरूप निर्माण झालं. तिथे परत गुणतत्व आहे, सत्व रजतम, त्या गुणांचा प्रभाव असतो. जिथे देवतत्व आहे, सत्वगुण आहे. जिथे दुर्बुद्धी दुष्टवासना आहे, तिथे तमोगुण आहे, रजोगुण आहे. म्हणजे ह्याचाही प्रभाव दिसून येतो. म्हणून अभ्यास झाला पाहिजे, म्हणजे देव कुठे आहे, कसा आहे हे आपल्याला कळेल. आणि देह, आपला जे शरीर आहे ते काय आहे, आणि मग संशय सगळे मिटतील. सगळे देव एकच आहे. एकच शक्ती प्रत्येकामध्ये अनुभवाला आली. म्हणून वेगळा देव, मोठा तो छोटा, किंवा त्याला मी भजतो, तो माझा देव, तो तुझा देव, असं म्हणायची गरज नाही. हा मुद्दा महत्त्वाचा आहे. ते शंका आहे लोकांना, ती शंका दूर केलेली आहे. ईश्वरी तत्व सगळं एकच वायुरूप आहे. मग देवी असो किंवा देव असो, स्त्री नावाची देवी असो, पुरुष नावाचं देव असो, कुणी असो, एकच तत्व आहे. मग तुमचा शिवजी असो नाही तर हनुमान असो, नाहीतर मग एखादा आणखी विष्णू असो, सगळे तत्व एकच आहे सर्वांमध्ये. ते तत्व जिथे प्रभावित आहे तिथे त्याचा आपल्याला अनुभव येतो. आणि त्या दृष्टीने, कारण जिथे ज्ञान आणि शक्ती दोन्ही त्याच्यामध्ये कार्य होते, त्याचा प्रभाव जसा येईल तसा. ते स्वरूप शुद्ध नाही तेव्हा त्याच्यामध्ये गडबड व्हायला सुरू होते, कारण त्याच्यात गुण मिसळले गडबड व्हायला सुरुवात. म्हणून ह्या तत्वाचा तुम्ही अभ्यास केला तर स्वतः आपण कोण आहोत, तर आपण देह म्हणजे आपण स्वतःला समजतो ते पंचमहाभूताचं गाठोड आहे. निसर्ग महाराज जसं म्हणतात पदार्थ आहे. पण ह्याच्यामध्ये ते वायुतत्व म्हणजे वावरते आहे, ते जे तत्व आहे ते ईश्वरी तत्व आहे. ते जाणीव कळेने जाणीव स्वरूपामध्ये आपण अनुभवत आहोत. म्हणजे जाणती जाणीव जी आहे आपल्यामध्ये ते ईश्वरी रूप आहे. आणि ते ईश्वरी रूप वायू तत्वाप्रमाणे आपल्यामध्ये वावरते. आणि जसं मग सांगितलं, ज्याच्यामध्ये वायुतत्वामुळे शुद्ध शक्ती आहे, त्याचबरोबर ते वासना पण त्याच्यात मिसळल्यामुळे त्याचं ते जो शुद्ध आत्मा तो अशुद्ध आत्मा आहे. आणि मग त्याप्रमाणे त्याची कर्म घडत आहे. म्हणून मुळात जो जीवाचा जन्म आहे तो त्या वासनेतूनच आहे. पण तो वासना वाहून नेणारा, त्या गर्भाशयांपर्यंत पोचवणारा तो वायूच आहे. म्हणजे पुन्हा जन्माला घालायची मदत तो वायूच करतो, वासना रूपाने. म्हणून लोक म्हणतात ना, काही लोकांच्या अंगात येतं, वारा येतो त्याच्या अंगात, वारा येतो असं म्हणतात. त्या कोकणात तिकडे म्हणतात, ते लोक वदायला लागतात. इकडे पण म्हणतात देवीकडे वगैरे लोक जातात, तिच्या अंगात देवी येते म्हणून. हां, हलते ती फक्त, शरीर मोठं मोठं जोरजोरात हलते, वाईट होतं अशुद्ध ते. पण सायन्सने त्याचा विचार केला तर तिथे आपल्याला काय आढळत नाही. ती मानसिक अवस्था असंही म्हटलेलं आहे त्याला, पण त्यात आपल्याला पडायचं नाही आहे. तो विषय वेगळा आहे. पण तो वायू आहे सर्वामध्ये. ते वायूची अनेक रूपं आहेत आणि त्याच्यामध्ये गुण मिसळले आणि वासना मिसळल्या, म्हणून त्या वेगवेगळ्या रूपामध्ये जगामध्ये आपल्याला त्याचा प्रकटीकरण दिसतात. पण मूळ तत्व हे ईश्वरी तत्वच आहे आणि ते वायुस्वरूप आहे. आणि त्या प्रभावातूनच मूळ मायाच्या रूपाने प्रकट झाले. राजाधिराज सद्गुणास राहुल महाराज राजा